नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता वाजले दुपारचे 12 आणि आज आहे श्री रामनवमी. तर तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आता रामाच्या मंदिरात चालली आहे. तर आज रामाचा जन्म होणार आहे. तर त्या आज मंदिरामध्ये भजन वगैरे सर्व आहे. तर मी आता मंदिरात चालली आहे आणि ना मला जरा बरं नाही वाटत, माझी मान पण दुखतीये. पण विचार केला झोपून होणार नाही, तर पटकन मंदिरात जाऊन तिथून मी दवाखान्यात जाईल, मग गोळ्या खाईल. माझं म्हणजे मला जायचंच नव्हतं कारण बरं नाही वाटत, पण विचार केला नको, वर्षातून एकदा येतं श्रीराम नवमी, तर जाऊयात. आणि मला गुढीपाडव्याचा पण तुम्हाला ब्लॉग दाखवायचा होता. तर झालं असं का, आमच्या रिलेटिव्ह मध्ये ना एकीची डिलिव्हरी झाली, मग ते आम्हाला 12 दिवस पाळायला लागले, त्यामुळे मी तो ब्लॉग नाही काढू शकले. तर नंतर असतं जरा गुढीपाडवा तर मी काढला असता, पण ठीक आहे, आता त्याला काहीच करू शकत नाही. मग त्यामुळे आम्ही गुढी उभारली नाही आणि मग ब्लॉगच काढला नाही मी. तर त्यानंतर आज आहे 17 तारीख रामनवमी, तर चला म्हटलं काढू. आणि आज रामाचा जन्म, आज तिथं भजन पण आहे मंदिरात, रामाचा जन्म भजन. आणि उद्या आहे आमची इथली यात्रा, तर उद्या रात्री पालखी पण निघणार आणि यात्रा पण आहे. तर तुम्हाला मी उद्याचा पण ब्लॉग दाखवेल, तर असंच कंटिन्यू माझ्या ब्लॉग मध्ये राहा. तुम्हाला उद्याची पालखी रामाची आणि उद्याची यात्रा पण बघायला भेटेल आमच्या गावाची. इथून देव पण दाखव. या शांतेशी या ऋषुशृंगाचा विवाह करण्यात आला आणि हे जन्मासाठी पूर्णाहुती झाली आहे. आणि पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञातून यज्ञदेव प्रकट झाले आणि काल रामनवमी होती, मी काल तुम्हाला मंदिरातला दाखवला आहे व्हिडिओ राम जन्माचा. आणि आज आमच्या इथून रामाची पालखी निघणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पालखी निघते आमच्या दारातून. तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवते. ती 8ला निघते, आता वाजले 5:30. तर मी आता यात्रेत जाऊन येते पटकन, जरा मुलांसाठी खेळण्या वगैरे घेऊन येते. मग तुम्हाला नंतर मी रामाची पालखी दाखवेन, ओवाळायला जाईल तेव्हा. आणि त्यानंतर परत आम्ही रात्री जेवण परत यात्रेत जाणार, कारण आमच्याकडे रात्रभर यात्रा असते. मग रात्री जाऊ ना, तेव्हा खूप गर्दी असते. काही नंतर काय काय आपण खाणार पिणार आहोत, तर ते नंतर जाऊयात. तर आता पटकन जाऊ, कारण माझा मुलगा खूप रडतोय, म्हणून तुम्हाला खेळणेच घ्यायला घेऊन चाल. तर नंतर गर्दीत घेणं होत नाही, तर म्हटलं चला आपण आता जाऊन येऊ. आणि हो, मी एवढा काय मेकअप केलेला नाहीये, कारण आमच्याकडे 45 सेल्सिअस डिग्री तापमान आहे उन्हाचं. तर मेकअप करू शकत नाही आणि नवीन साडी घालू शकत नाही काठापदराची, म्हणून मी सिंपलच मेकअप केला. कारण खूप गरमी आणि सकाळपासून लाईट नाही, आता जस्ट लाईट आली, ते पण सारखी जाते येते, त्यामुळे मेकअप नाही केला आणि मला बरं पण नाही वाटत आहे. त्यामुळं मग जरा असं नॉर्मल आहे. अरे इकडे दाखव ना, किती वेळा चार्जिंग करायचं? तरी 1 तास अर्धा.
याच्यात लाईट लागते. सगळं दाखव ना. ते पप्पा आले ते पप्पा तुम्ही बुकिंग काय बरोबर विकीला पण आम्ही परीला पण परी थोडी पावली घेतले थोडी परी पण आले पावली तिला पावली पावली घ्यायची. मी यात्रेच्या 3-4 दिवसानंतर ब्लड चेक केलं तर मला समजलं टायफॉईड आणि पेशी कमी आहेत मला. तर त्याच्यानंतर मी उपचार चालू केला. तर 6 दिवस मी ॲडमिट होती. त्यानंतर मी 15 दिवस आराम केला आणि मग हा व्हिडिओ एडिटिंग करून ना आता अपलोड करते. एप्रिलमध्ये पालखी होती, पालखी आणि यात्रा, आणि आता मे महिन्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड करते आहे. कारण माझ्यानंतर मग घरातले पण सगळे आजारी पडले, त्यांना पण ताप वगैरे, आणि मी पण 15 दिवसानंतर बरं वाटलं मला. 15 दिवसांनी मला बरं वाटलं. आणि त्यानंतर आता मला थोडंसं असं चक्कर वगैरे येतेच आहे. गोळ्या खूप खाल्ल्या गेल्या होत्या माझ्याकडून त्यामुळं. तर ठीक आहे, आता मी बरी, त्यामुळं मी आता तो व्हिडिओ एडिटिंग केला आणि आता मला बरं वाटतं आहे. आणि मी ब्लड चेक केले आहेत ना, त्याचे फोटो टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता एंडिंगला. तर रामनवमी झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी होती. तुम्हाला दाखवलं मी पालखी ओवाळताना. दारातच आली होती पालखी रामाची, आणि हनुमान पण होता. आणि त्याच दिवशी आमच्या या गावची यात्रा होती. तर मला खूप आजारी होते मी, मला खूप ताप आला होता, मला बरंच नव्हतं वाटत. तर मी आज दुसऱ्यांदा गेले डॉक्टरकडं. त्या दिवशी एक इंजेक्शन घेतलं, आज एक इंजेक्शन घेतलं, बुधवारी एक घेतलं, आज शुक्रवारी, आज इंजेक्शन घेतलं, 2 इंजेक्शन आणि गोळ्या. त्यामुळे मी गेलीच नाही रात्री यात्रेत. फक्त 5-10 मिनिटं गेली आणि रिषभसाठी खेळणे आणली ना, परीसाठी खेळणे आणली. बाकी मी जास्त फिरली नाही, जास्त व्हिडिओ पण नाही काढला, कारण मला बरंच नव्हतं वाटत. मला ओमेटिंग आणि चक्कर आणि मान दुखती आणि ताप. तर मी 2दा दवाखान्यात गेली, 2 इंजेक्शन घेतले, तरी मला काहीच फरक पडत नाही. अजून पण बरं वाटत नाही. पण विचार केला नको, आपल्याला व्हिडिओ दाखवायचा आहे, वर्षातून एकदा येते यात्रा. तर त्यासाठी मी थोडंसं तयारी केली आहे. तरी माझ्या चेहऱ्यावर तुम्ही ओळखू शकतात का मला बरं नाही वाटत. हे बघा, त्याला ही गाडी घेतलेली आहे, स्टंट कार, 500 रुपयाला आहे. अशी आहे. आणि त्याला चार्जिंग, याला सेल टाकायचे आणि गाडीला चार्जिंग करायचे. अशी गाडी घेतली त्याला. ही परीला भावली घेतली, कारण मला घरी येऊन ना मी लगेच झोपली. मी 3 दिवस झाले जेवली नाही, फक्त 7-8 घासाचं जेवण करते, त्याच्यावर नाही. कारण त्याच्यावर जेवली ना लगे वॉमिटिंग. त्यामुळं मी 5-10 मिनिटं फक्त गेली यात्रेत, तरी मला घरी आल्यावर मी डायरेक्ट झोपून घेतलं. 7ला नाही, 9ला झोपली असेल. तर 9ला झोपली ना, तर मी 12ला उठली, 2-3 घास जेवली ना, परत झोपून घेतलं. इतकं म्हणजे मला बरंच वाटत नाहीये. आणि ही बंदूक वगैरे घेतली त्याने काय काय. आणि ही लेझर लाईट घे बाबा, ती रडेल, त्यामुळे तिला लगेच दिले मी. तर एवढंच घेतलं. मला खूप काय काय घ्यायचं होतं, कानातले, गळ्यातलं मंगळसूत्र, पण नाहीच जमलं, कारण मलाच बरं वाटत नव्हतं आणि परीला पण कोणीच सांभाळायला नव्हतं. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते गाडी कशी येते. तर मी आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतीये. हे बघा, तुम्ही बघू शकता गाडी. जास्त लांब नको नेऊ, मी व्हिडिओज काढते ना बाबू. हे बघा, स्टंट कार आहे ना ती, त्याच्यामुळे ते पुढचं चाक आहे ना लगेच वरती खाली होतात.
आवडली तुला? हो मला खूप आवडली ती. दुसरी गाडी बघत होतो पण मला ही चांगली वाटली मस्त तेव्हा मी घेतली. खुश का? हॅपी? तुम्हाला पालखीचा व्हिडिओ आणि यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जास्त दाखवू नाही शकले कारण मला बरंच नव्हतं वाटत, अजून पण नाही वाटत आहे. आत्ता पण मी दुपारी एवढीच जेवली आहे, मला सतत मळमळ होतीये, चक्कर येते. आता मी हा व्हिडिओ काढल्याच्या नंतर लगेच झोपणार आहे. आता वाजले 7:30, मी आता लगेच झोपून घेणार आहे. डायरेक्ट 12ला उठत थोडं काही परत झोपेल कारण माझी कॅपॅसिटीच नाही. मी सततच आजारी पडते, माझी कॅपॅसिटीच नाही काही. गोळ्या खाऊन पण मला बरं नाही वाटत आहे. तर चला आता व्हिडिओ इथं सेंड करते पालखीचा आणि यात्रेचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि तुम्ही वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. आणि हो, तुमचा माझ्या व्हिडिओला सपोर्ट, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्या व्हिडिओला.